जगातील सर्वाधिक वयस्कर मॅरेथॉन धावपटू म्हणून त्यांची ओळख. वय वर्ष 114 असलेले फौजा सिंग यांचं अपघाती निधन आणि तेही 33 वर्षापूर्वी त्यांच्या मुलाचा ज्या ठिकाणी मृत्यू झाला त्याच ठिकाणी झाला. कोण आहेत फौजा सिंग? त्यांच्या मुलाचा मृत्यू ते त्यांचा मृत्यू नेमका कसा झाला या सगळ्या घटना जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी श्री धुमाळ, आपण बघताय बोलबिंदास. फौजा सिंग यांचा जन्म 1911 मध्ये पंजाबमधील बिलासपूर गावातला. ब्रिटिश भारतातला त्यांचा जन्मानंतरनं ते इंग्लंडला स्थायिक झाले. फौजा सिंग यांना त्यांचं वय कधी अडथळा म्हणून ठरलं नाही, कारण वयाच्या 89व्या वर्षी त्यांनी धावणं गांभीर्यानं घेतलं. परंतु फौजा सिंग यांच्या आयुष्यात 1992 मध्ये एक दुःखद घटना घडली आणि ती म्हणजे त्यांचा मोठा मुलगा कुलदीप याचा अपघाती मृत्यू. त्याचं झालं असं की फौजा सिंग हे आपला मुलगा कुलदीपसाठी त्यांच्या बियास गावातील त्यांच्या घराजवळ आणि नॅशनल हायवेलगत ढाबा बांधत होते. याच ढाब्याच्या बांधकामादरम्यान भिंतीवर पाणी टाकत असताना सेंटरिंग कोसळले आणि त्यात कुलदीपचा मृत्यू झाला. फौजा सिंग हळूहळू या धक्क्यातून सावरले. आपलं धावणं चालू ठेवलं. मुलासाठी बांधणारे होते ते ढाबा बांधून सुरू केला. ढाब्याचं नाव कुलदीप वैष्णव ढाबा असं ठेवलं. नंतर तो भाड्यानेही दिला. 2000 मध्ये त्यांनी त्यांची पहिली शर्यत लंडन मॅरेथॉन धावली आणि जगातील सर्वाधिक वयस्कर मॅरेथॉन धावपटू म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. वयाच्या 114व्या वर्षी त्यांचा दिनक्रम असाच असायचा की चालायला जाणं, ढाब्यावर जाऊन बसायचं असं असायचं. त्या दिवशीही ते रोजच्या सारखे ते पाटणकोट जालंधर महामार्गावर असलेल्या ढाब्याकडे जात असताना रस्ता ओलांडत असताना त्यांना एका कारने धडक दिली. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं, परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आपल्या मुलासाठी जो ढाबा बांधला होता, ज्या ढाब्याच्या बांधकामादरम्यान त्यांच्या मुलाचा मृत्यू झाला, त्याच ढाब्यापाशी आपल्या मुलाच्या मृत्यूच्या ठिकाणी फौजा सिंग यांच्यावरही काळाने आघात घातला.